एकीकडे शिंदे गटाचा वरळी एनएससीआय डोम इथं वर्धापन दिनाचा कार्यक्रम होतोय, तर दुसरीकडे ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात आज वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे आणि दोन्ही ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. आणि दरम्यान याच संदर्भात शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. आपण पाहूया. माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आमदार संजय शिरसाटजी आहेत. शिरसाटजी, काय सांगाल? 58 वर्षाचा प्रवास करून शिवसेना आता इथपर्यंत पोहोचलेली आहे. काय नेमक्या आठवणींना आपण उजाळा देणार आहात? शिवसेना प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली जी वाटचाल झाली ना, त्या काळातले काही घटना आज डोळ्यासमोर येतात. मी त्या शिवसैनिकांकडे पाहतोय ज्यांनी अत्यंत हालापेष्टा सहन केल्यात. अहो, पोलीस असे मारायचे, मारतात इथपर्यंत ठीक आहे, हातापायाची बोटं नख काढलेली मी पाहिलेली आहेत. पाणी मागत होता एक आमचा जालन्याचा कार्यकर्ता, पोलीस मारत होते, तो पाणी मागत होता, तर अक्षरशः बुटामध्ये लघवी करून त्याच्या तोंडात ते टाकायचे. म्हणजे हे जे काही प्रकार पाहिलेत आणि तो शिवसैनिकाच्या जोरावर आज ही शिवसेना वाढलेली. प्रवास एवढा खडतर होता. हेच शरद पवार साहेब आम्हाला माकडं म्हणायचे, हिनवायचे आम्हाला. गावागावामध्ये जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांना त्यांच्यावर पोलीस केस टाकायचे, तरी ते शिवसैनिक हटत नव्हते आणि त्यांच्या जीवावर ही शिवसेना मोठी झाली. खरं तर मला त्या लोकांची जास्त आठवण येते. त्यांच्यामुळे हे वैभव आम्हाला प्राप्त झालं. आज आम्ही नेते, कोणी मंत्री, कोणी आणखी काय बोलतं, हे जे काही जे निर्माण झालंय त्या शिवसैनिकांच्या जोरावर. म्हणून शिवसेना प्रमुख त्या शिवसैनिकाला जीवापाड जपायचे, जीवापाड जपायचे. आणि म्हणून आज त्या शिवसेना प्रमुखाची आठवण पण आहे आणि त्या शिवसैनिकांची आठवण आहे. म्हणून आजचा दिवस हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पण दुसरीकडे संजय राऊत हे यांनी टीका केलेली आहे की गद्दारांच्या छाताडावर बसून हे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. शिवसेना ही आतापर्यंत इथपर्यंत निष्ठावंतांनी आणलेली आहे, ही नकली शिवसेना आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय माहितीये संजय राऊतला शिवसेना? हा नोकरदार माणूस, याला काय माहिती? आता तो भगवा उपरणं घालतो, तू ह्याला शिवसैनिक म्हणता का तुम्ही? अहो, हे नाटके करणारे आणि अनेक असे पात्र आमच्या शिवसेनेत येऊन गेलेली आहेत. अनेक लोक आले, शिवसेनेचा फायदा गेलीत. कोणता एक आंदोलनाचा फोटो एक त्याचा, कुठे लाठी खाल्ल्याचं का कुठे वळ आहे का त्याच्या कधीतरी अंगावर? परंतु आता हे यांना बोलायला आता वाव मिळायला लागलाय. दुर्दैव त्या शिवसैनिकांचं आहे जे आज हे यांना नेते म्हणून आज यांना आता हार घालावा लागतोय. त्या शिवसैनिकाला, ज्या शिवसैनिकाने शिवसेना उभी केली, लाखो शिवसैनिक आहे, त्यांना काही भेटलं पण नाही. पण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर स्वतःचा स्वाभिमान कधी कमी होऊ दिला नाही. गावाखेड्यामध्ये काँग्रेसच्या पुढाऱ्याबरोबर भांडताना कधी माझ्याबरोबर कोण आहे याची तमा नाही बाळगली. घरावर तुळशी पत्र ठेवले, त्यांची ती शिवसेना. या छपरी लोकांची शिवसेना नाही, हे बोलणाऱ्यांची शिवसेना नाही, लढणाऱ्याची शिवसेना, हे रोज स्टेटमेंट देणाऱ्याची शिवसेना नाही. आणि आज जर शिवसेना प्रमुख आहेत असते ना, तर असे लोक त्यांच्या जवळपासही फटकले नसते. दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की सत्ताधारी हे सर्वच विकत घेत आहेत. आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतलेत, आता वारकऱ्यांना देखील 20,000 अनुदान देऊन ते विकत घेऊ इच्छित आहेत, असा देखील टीका त्यांनी केलेली आहे. किती मोठा अपमान आहे हा वारकऱ्यांचा. हे वारकरी यांना माफ करतील? ज्या दिंड्या निघतात ना, अरे कधीतरी तुम्ही 10 किलोमीटर चालून दाखवा. हे हजारो मैल पायी चालतात. हे कुठून कुठून येतात, कुठं चालतात, कुठं राहतात, रात्रीच्या कसा ते कुठं झोपतात, याची काही चिंता तरी आहे का? सरकारने त्याची चिंता केलेली. सरकारने सांगितलं की नाही, तुमचं आता काहीतरी आम्हाला योगदान आम्हाला त्यात येऊ द्या, करू द्या. म्हणून सरकारने दिलेली ही मदत आहे. ही मदत आणि त्यांनी ती वारकऱ्यांनी ऍक्सेप्ट केली. हे आमचं भाग्य आहे. त्यांना आम्ही भीक देत नाहीये. ते संस्कृती जपतायत, ते संस्कृतीचा वारसा पुढे नेतायत. आणि त्याला जर हा संजय राऊत सारखं माणसं जर वारकऱ्यांना हिनवत असतील ना, ते वारकरी शांत जेवढा आहे ना, तेवढा तो आक्रमक पण आहे. म्हणून ते सुद्धा त्यांच्या डोक्यात जेव्हा येईल ना, तर हे यांना सोडणार नाहीत. मिळेल त्या ठिकाणी आम्ही
विरोध तर करणारच आहोत. जिथे संधी मिळेल त्या त्या ठिकाणी सरकारने ज्या चुकीची पावलं उचलले त्याला विरोध नक्कीच करणार आहोत असं देखील ते म्हणतात. हे बघा, सरकारची भूमिका चुकत असेल जरूर विरोध करा, पण सरकार जर सकारात्मक काही काम करत असेल तर मग खुल्या दिल्याने त्याला पाठिंबा द्या. ही भूमिका असली पाहिजे. तुम्ही दरवेळेला टीका करत असाल ना तर ह्या टीकेला अर्थ नसतो. सरकार आपल्या पद्धतीने जर काम चुकत असेल तर बोला, आणि चांगलं काम करत असेल तर कौतुक करायला पाहिजे, पण त्यांच्या म्हणजे स्वभावतच नाही ना. लाचारी ही मिंदे गटाची मजबुरी आहे तर खोके हे त्यांचं इमान आहे असं देखील राऊत म्हणतात. कोण लाचार आहे? सिल्वर ओकला पाया पडायला आम्ही जातोय. आज तुमच्या बैठका चेंज होतात, स्थळ बदलतंय, तुमच्या खुर्च्या चेंज होत आहेत, सन्मानाची खुर्ची जसं काही वेगळी आगळा वेगळा जो प्रयोग असतो ना ते तुम्हाला बदलायला लावलाय. लाचार कोण आहेत? तुम्ही आहेत का ते आम्ही आहोत? आम्ही काय केलंय? जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही केलेलं आहे. 40-50 लोक असून आज सत्तेचा सगळ्यात मोठी बागडोर आमच्या हातात आहे. आज मुख्यमंत्री आमचा आहे, सर्वसामान्याचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. आणि म्हणून प्रत्येकजण आज जेवढे अप्रोच आमच्याशी होत आहेत, कधीतरी आयुष्यामध्ये मुख्यमंत्र्याला हातात हात मिळवायचा सुद्धा संधी मिळाली होती का? आज मुख्यमंत्री कोणाबरोबर सेल्फी काढतात, गर्दीत जात आहेत, प्रत्येकाच्या घराने ऐकून घेत आहेत. म्हणून ही गर्दी होते आणि म्हणून लोकांना आता आत्मविश्वास वाढत चाललाय की एकनाथ शिंदे हा आमचा मुख्यमंत्री आहे. म्हणून त्या पद्धतीने त्यांची लोकप्रियता वाढते ना, हे यांची खरी पोटदुखी आहे. नक्कीच. दुसरीकडे एक महत्वाचा प्रश्न असाही आहे की लोकसभेचे भाजपचे पराभूत उमेदवार उज्ज्वल निकम यांना आता परत एकदा सरकारी वकिली ही देण्यात आलेली आहे. त्यावरनं विरोधक हे टीका करताना पाहायला मिळतात. काय सांगाल? हे बघा, ज्यांना निवडणूक लढवायची होती त्यांनी सरकारी वकिलीचा राजीनामा दिला. कोणताही कुठेही जा, सरकारी कर्मचारी जरी असेल ना तर निवडणूक ही त्याला ड्युटीवर असून लढवता येत नाही, मग त्याला सोडावं लागते. जर त्याला पुन्हा जर जॉईनिंग पडला, त्यांनी जर पुन्हा जॉईनिंग दिली, सरकारची मर्जी असते त्याला घ्यायचं की नाही घ्यायचं. म्हणून उज्ज्वल निकम सारख्या चांगल्या कायदेतज्ञाला, ज्याचा देशाला फायदा झालेला आहे, अनेक मोठमोठ्या अतिरेकाचे जे काय गुन्हे आहेत त्यामध्ये त्यांनी वकिली केली, त्यांना फासावर चढवले, कसाबला फासावर चढवले. त्यांचं योगदान आहे सरकारमध्ये. आणि म्हणून ते जर पराभूत जरी झाले असले तरी त्यांना त्यांचा मूळ जॉब हा जर दिला, आणि वकिली व्यवसायामध्ये कोणताही पक्ष नसतो, कोणती जात नसते, म्हणून त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या सरकारला व्हावा म्हणून दिलेल्या नियुक्तीचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे. पोस्टल रोड हा मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यात पाहणी दौऱ्यानंतर खुला करण्यात आला नागरिकांसाठी. मात्र त्यावरती व्हीआयपी कल्चर हे सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. संध्याकाळी 6 नंतर रोड हा बंद केला जातो, मात्र कुठली व्हीआयपीची गाडी आली तर ते रस्ते खुले केले जातात असं देखील ते म्हणतायत. व्हीआयपी कल्चर वगैरे नाहीये, रस्त्याचं आणखी काम परिपूर्ण झालेलं नाहीये. ही काय नाईट लाईफ नाहीये. नाईट लाईफचे कल्चर आणणं तुमचं काम होतं. आम्ही लोकांच्या सुविधेचं पाहतोय. उद्या पूर्ण काम झालं तर डे अँड नाईट तो रस्ता चालू राहणार आहे. म्हणून आता तुम्ही जे नाही केलं त्याच्यावर टीका करू नका. आता शांतपणे बसून होणारा विकासाकडे पहा. वरळीमध्ये आहात, कधीतरी त्या सिलिंकून जाताना त्या रस्त्याचा आनंद घ्या आणि पहा की सरकारने मनामध्ये घेतलं तर काय करू शकते. बरं, दुसरीकडे राहुल गांधींनी एक टीका केलेली आहे की मित्रपक्षाच्या टेकूवरती हे सरकार उभं आहे. एक जरी गडबड झाली तरी हे सरकार कोसळू शकतं. काय सांगाल? अरे तुम्ही 26 पक्ष होते ना, तुम्ही कोणते एकटे होते? 26 पक्षाचं होतं ना तुमचं तरी. मग मित्रपक्ष बरोबर असलं म्हणून वाईट वाटायचं काय कारण आहे? तुमच्या स्वतःच्या ताकदीवर येणार होते का तुम्ही सरकार बनवणार होते? आणि एकमेकाच्या सहकार्याने जर सरकार बनत असेल, अनेक ठिकाणी बनलेलं आहे, महाराष्ट्रात आहे, चालतंय चांगलं, तुम्हाला त्याचा त्रास काय? म्हणून आता किती जरी बोंबा मारल्या, हा जो पिरियड होता हा निघून गेला. आता लवकर सत्ता येणे नाही हा फ्रस्ट्रेशन आता राहुल गांधीमध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणून आता त्यांनी पाहिलं 2 ठिकाणून निवडून आला, 1 ठिकाण राजीनामा दिला, आता त्याच्या बहिणीला आणतोय. आता ही कुटुंब पद्धती त्यांच्याकडे सुरू झालेली. राष्ट्रवादी सध्या मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. इकडे भुजबळ नाराज आहेत, अजितदादा त्याचबरोबर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटी सुरू आहेत, मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा सुरू आहे. विधिमंडळ म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विस्तार होणार का काय?
बघ, राष्ट्रवादीमध्ये आता कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही असं भुजबळांनी काल जाहीर केलेलं आहे आणि ते नाराज नाहीत ते त्यांनी जाहीर केलं आहे. म्हणून त्यांचा तो अंतर्गत प्रश्न कदाचित मिटला असेल. राहिला मंत्रिमंडळाचा विस्तार, जी चॅनलच्या माध्यमातून माहिती येते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल असे संकेत आहेत, परंतु याचा निर्णय अखेरला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना घ्यायचा आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अजित शिवतरकर सह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.